शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मी इथं आले साईबाबांच्या मंदिरात. तर येतो मी दर दिवशीच येतो, म्हणजे खाली आलो की येतोच, आवर्जून पाया पडतो. तर आजही आलो आहे आणि बसलो आहे जरा निवांत. इथे ट्रॅफिक जाम झाले बघा. वर्दळ असते, कारण रस्त्यावरच आहे नाही मंदिर, तर वर्दळ पण असते. तर बसलो आहे आणि छान वाटतं. जेव्हा जेव्हा मंदिरात येतो तेव्हा खूप बरं वाटतं, मस्त वाटतं आणि समाधान वाटतं, एक आत्मिक सुख वाटतं. आता इथलं झालं की राऊंड मारून परत जायचं. आता तरी आपलं दुधाचं पण चालू आहे ना आता, त्यामुळे आता अशी बसून बसून झोप पण येते. बसलो होते ते शांत ना, कारण भले बाहेर वर्दळ चालू असल्या तरी मंदिराच्या ठिकाणी ना एक वेगळी शांतता असते, एक वेगळंच समाधान असतं आणि बरं वाटतं. चला म्हणजे आता झालं आहे आपलं, दूध वगैरे घेतलं, दूध परत कमी पडलं म्हणजे सकाळचं, आणि आता चाललं आहे घरी. वातावरणात सगळं कसं शांत, सावली, असं ढगाळ वातावरण, ऊन असं क्वचित पडतं आहे, येतं आहे जातं आहे, सगळं असं वातावरण. तर चला म्हणजे आता घरी चाललो आहे. दूध वाटत झालं तरी पण 2 वाजून गेले, कारण आज खाली आलो होतो उशिरा आहे. दूध वाटून आपलं झालं, त्यानंतर आंघोळ केली, त्यानंतर खाली आलो. चला आता जाऊया घरी. अवघा मंडळी, दक्ष बघा इथे टी व्ही बघत होता आणि टी व्ही बघता बघताच बघा झोपलाय, गाढ झोप लागली जरा. मी तिथे काम करतोय आणि हा इथे बघतोय तो झोपलाय. गाढ झोपला बघा आपण. दक्षू, ए दक्षू, गट्टू, ए गट्टू, काय रे? टी व्ही बघता बघ. अरे टी व्ही बघता बघता झोपलं. मी तेच झाला, कधीपासून आवाज देतोय. अजून झोपेतनं पूर्ण जागा नाही आला वाटतं. आता मंडळी एक्सरसाइज करून निघालो घरी, आणि आकाशात चंद्रभागा दिसते, फुल मून. आता ढगांच्या आड गेलाय. थोडी एक्सरसाइज केली आणि आता निघालो घरी. थोडासा वाटतो एक्सरसाइजचा परिणाम चांगला, पॉझिटिव्ह परिणाम वाटतोय. वाटू द्या चांगलाच आहे, तेवढं वजन कमी होईल. चाललं आता घरी. काय ओवी जेवली का? बघा ओवी बघा. ओवी जेवलीस काय? नाही. चला चंद्र बघा कशातला. काल पौर्णिमा होती. चला मंडळी, आत्ताच ऑफिसचं काम संपलं, जेवण वगैरे झालं आहे आपलं, आणि आता झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो पण तर आजचं बोललो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटचं कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर मार्केटबद्दल बघितलं असेल, जे बजेट डिक्लेअर झालं होतं त्यामुळे बरंचसं शेअर मार्केट डाऊन झालं होतं, पण आज तेवढंच वरती गेलं, 900 पॉईंटने वरती गेलं, आणि चांगली भरारी मिळते. आय होप सो अशीच तेजी राहू दे मार्केटमध्ये, जेणेकरून चांगला हे होईल, छोट्या छोट्या इन्व्हेस्टर्सला फायदा होईल आणि लोक इन्व्हेस्टमेंटकडे परत वळतील आणि मग ग्रोथ होईल. कारण काय होतं म्हणजे काय, हे सडनली मार्केट जे पडायला लागलं ना की मग छोटे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत ना घाबरतात आणि पॅनिक होतात आणि मग फटकन विड्रॉ करतात. मग विड्रॉ केल्यानंतर मग त्यांच्या हाती काहीच लागत नाही.
मग सगळेजण मग शेअर मार्केटला म्हणतात गॅमलिंग आहे वगैरे असं म्हणतात आणि मग ते सगळं प्रॉब्लेम होतो. मग छोटे इन्व्हेस्टर पुन्हा इथे यायला मागत नाहीत. एक तर नुकसान तर होतंच आणि ते इकडे वळत नाहीत. असो मंडळी, होप सो. एक तर महत्त्वाचं आहे म्हणजे कसं माहिती का, हा एक गेम आहे, एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक गेम आहे. तुम्ही किती पेशन्स आहात तुमच्यामध्ये, पण पॅनिक होऊ नका. जर एखादी गोष्ट खाली येते काही काळासाठी तर ती थोड्या वेळाने वरती जाते. थोडंसं होल्ड करा, होल्डिंग कॅपॅसिटी वाढवा. आणि अर्थात मी तर म्हणेन कर्ज कुठलाही पैसे उधार घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये अजिबात लावू नका. हां, थोडेसे असतील तुमच्याकडे एक्स्ट्रा काही सरप्लस अमाऊंट असेल तर तीच इन्व्हेस्ट करा, असं माझं मत आहे. म्हणजे जाणकार लोकांचं मत वेगळं असतं, अर्थात त्या लोकांचा तेवढा अभ्यास देखील असतो. तर म्हणजे हे माझं मत झालं, हे माझं मत झालं. बाकी म्हणतात ना, शेअर मार्केट इज इन्व्हेस्टमेंट इज अ रिस्की गेम. तुम्ही कुठलेही वाचल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आतमध्ये इन्व्हेस्ट करू नका. तर असो, आपला हाही देखील विषय नाही आहे पण आपल्या चॅनलचा. पण असो, जे काय होप्स सकाळपासून दुधाला पण सुरुवात झाली, आपल्या राऊंड आपण मारतोच, हेच सगळं आहे. तर चला, उद्या सकाळी पण हेच असेल. तर तू तरी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो पुन्हा टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.